स्टार्ट. सदरचा खटला आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379 सह 34 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे की परिच्छेद वर्दीदार प्रमोद वय 26 धंदा नोकरी राहणार शिक्षक कॉलनी कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर याने दिनांक 5/10/2016 रोजी कर्जत पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला की कर्जत गावाचे शिवारात नारायण यांचे शेतातील डीपी जवळील वीज वितरण कंपनीच्या उच्चदाब व लघुदाब वाहिनीच्या ॲल्युमिनियमच्या तारा दिनांक 1/10/2016 रोजी 10 ते दिनांक 2/10/2016 रोजी 6 वाजेचे दरम्यान आरोपींनी संगनमत करून पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा रुपये 40,000 किमतींच्या कटरच्या सहाय्याने कट करून आरोपी नंबर 1 ते 7 यांनी टाटा टेम्पो नंबर MH42 M 3720 मधून चोरून नेल्या म्हणून आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. वर्दीदाराचे रिपोर्टवरून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 251/2016 भारतीय दंड संहिता कलम 379 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदरहू गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री MP इडेकर कर्जत पोलीस ठाणे यांनी केला. गुन्ह्याच्या तपासात त्यांनी प्रथमतः घटनास्थळ व जप्ती पंचनामा केला. सदरहू गुन्ह्यातील वाहनाची कागदपत्रे हस्तगत केली व वाहन टेम्पो हस्तगत केला. साक्षीदारांचे जबाब व पुरवणी जबाब नोंदविले. आरोपीची नावे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली व तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद दिनांक 19/4/2018 रोजी माझे पूर्वाधिकारी यांनी आरोपी विरुद्ध दोषारोप कंसात निशाणी 39 नोंदविले व आरोपीचे जबाब कंसात निशाणी 40 व 46 नुसार नोंदविण्यात आले. आरोपींनी गुन्हा नाकबूल केला व खटला पुढे चालविण्याची विनंती केली. फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 313(1)(ब) प्रमाणे आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले नाही. अभियोग पक्षाने एकूण 5 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. अभियोग पक्षाने पुरावा बंद केला. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री S.G. पाटील व आरोपीतर्फे विधिज्ञ श्री U.S. नेवसे यांचा युक्तिवाद ऐकला. माझे विचारार्थ घेतलेले मुद्दे व त्यांच्या निष्कर्षावरील सकारण भूमिका खालीलप्रमाणे आहेत. वादी यांनी निशाणी 19 वर त्यांचे सरतपासाचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी दाव्यातील कथनांचा पुनरुच्चार केलेला आहे. वादीने प्रतिवादी यांनी लेखी कैफियत किंवा पुरावा दिला नाही तरीही त्यांची केस त्यांनी स्वतः सिद्ध करणे आवश्यक आहे. एकंदरीत वादीच्या पुराव्यावरून असे दिसते की दावा मिळकत हे देवस्थान समिती यांच्या देखभालीखाली आहे. मंदिराच्या आवारातील दुकान गाळे देवस्थान समितीने विविध लोकांना भाडे तत्वावर दिलेले आहे. प्रतिवादी क्रमांक 2 त्या देवस्थान समितीच्या सचिव आहेत.
वादीने पुराव्यात कथन केले की सन 1942 पासून ते व त्यांचे पूर्वज सदर दुकान गाळा भाड्याने घेतलेपासून देवीला आवश्यक असणाऱ्या साहित्याची विक्री सदरच्या दुकानातून गाळ्यातून करतात. परंतु वादीने त्याच्यात व प्रतिवादी यांच्यामध्ये झालेल्या भाडे कराराची प्रत न्यायालयात दाखल केलेली नाही. त्यामुळे प्रतिवादी यांनी वादीला कोणत्या विशिष्ट कारणासाठी दुकान गाळा भाडे कराराने दिला होता ही बाब वादीने पुराव्याद्वारे सिद्ध केलेली नाही. तसेच त्यांनी भाड्याच्या पावत्याही सिद्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे वादी हा दावा मिळकतीमध्ये कुळ नात्याने कब्जे वहिवाट करत असल्याचे त्याने सिद्ध केलेले नाही. परिच्छेद तसेच दिनांक 5/12/2015 रोजीची नोटीस निशाणी 23 बघितली असता त्यामध्ये प्रतिवादी क्रमांक 2 यांनी सदर वादीस नोटीस पाठवून कळविले की सदर दुकान गाळ्यामध्ये पूजा साहित्य व्यतिरिक्त इतर वस्तू बेंटेक्स ज्वेलरी विक्री करण्यास वादीला देवस्थान समितीमार्फत परवानगी देण्यात आली आहे का याबाबत खुलासा मागितला. त्या नोटिसीस वादीने दिनांक 11/12/2015 रोजी उत्तर दिले. तसेच वादीने त्याचे शपथपत्र निशाणी 19 वर दाखल केले. त्यामध्ये वादीने देवीला आवश्यक असणाऱ्या साहित्याची विक्री करत असल्याचे सांगितले. परंतु पूजा साहित्य व्यतिरिक्त इतर बेंटेक्स ज्वेलरी वगैरे विकत असलेबाबत किंवा नसलेबाबत एकही शब्द काढलेला नाही. त्यामुळे वादी सदर दुकान गाळा हा पूजा साहित्याव्यतिरिक्त दुसऱ्या कामासाठी वापरत आहे विरुद्ध प्रतिकूल अनुमान काढण्यात येतो. तसेच निरीक्षक मुंबई दुकाने व संस्था अधिनियम 1948 यांच्या कार्यालयाने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र निशाणी 26 चे अवलोकन केले असता त्यामध्ये सदर दुकान गाळा हा मिठाई व पूजा साहित्य विक्रीच्या व्यवसायासाठी दिल्याचे दिसते. त्यामुळे वादी हे सदर दुकान गाळ्यातून पूजा साहित्यासह मिठाई विक्रीचा व्यवसाय करत आहे. ज्या व्यवसायासाठी वादीला दुकान गाळा दिला तो व्यवसाय न करता दुसऱ्या इतर व्यवसायासाठी वादी दुकान गाळ्याचा वापर करीत असून वादीने दुकान गाळ्यामध्ये अतिक्रमण केल्याचे दिसते. सदरील बाब ही वादीच्या दाखल केलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध होते. अर्जदाराचे कथनानुसार तो जाबदेनार यांच्या कारखान्यात उत्पादन विभागात नंबर मार्कर म्हणून दिनांक 17/9/1978 पासून कामास होता व तो दिनांक 4/2/2010 रोजी सेवानिवृत्त झालेला आहे. स्टॉप.